अक्कासाहेब, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्यावा तुम्हाला? सुखी राहा, आमचं आयुष्य तुम्हाला लाभो. काळजी घ्या. आगे सब. जी हुजूर. देखो, संभा को पता भी नहीं लगना चाहिए. थोड़ी दूरी पर रुको और वहां से ठीक से निगरानी रखो. जी हुजूर. ये संभा बड़ा चालाक है. उसे भनक तक नहीं लगनी चाहिए कि हम उस पर निगरानी रख रहे हैं. समझे? जी हुजूर. जाओ, फेल के रहो. संभाजी, शंभूराजे, युवराज, आज तुम्हारा खेल खत्म. आज तो तुम इस मुल्ला अहमद की चाल में फंस जाओगे. एक कदम शामियाने के बाहर रखा नहीं कि मैंने तुम्हें यूं दबोच लिया. आखिर मुल्ला अहमद कहते हैं मुझे. लाडी, खरंच भेटता येणार नाही का ग? नाही, आता ही तर नवी धोक्याचा आहे. अगं पण मग आम्ही एक शब्दही बोलू शकलो नाही ग. युवराजनी तुमच्या जीवाची घालमेल मला कळत नाही होय. आता एवढा सगळा आटापिटा केला तो कशासाठी? आता गोष्टी चिघळायला लागल्या. तो मुलाही तर येऊन गेला. अव माझं तर सोडाच, पण बहिर्जी काका तुम्हासनी बी इथं थांबू द्यायचे नाहीत. अगं पण आज रात्याला निघावंच लागणार. पण आम्ही जे सांगायला आलो होतो त्याचं काय? स्वराज्यात पुन्हा परत या, हा उत्तर दिग्विजयाचा ध्यास सोडा, हे कसं पटवून देणार आम्ही? युवराजनी आता हे समज इसरा. आता महत्वाची ती तुमची सलामती. आमच्या सलामतीपेक्षा युवराजांची सलामती जास्त महत्वाची आहे लाडी. सलामती दोघांची बी महत्वाची आहे युवराजनी. युवराजांनी ठरवलं ना तर ते कवाच तिथनं बाहेर पडत्या. युवराजांची वाट कोणी रोखू शकत? आम्हाला ना आमचाच राग यायला लागलाय आता. युवराजांची भेट होऊ शकत नाही आणि बहिर्जी काका तिकडे गेले, ते अजून आले नाही. अहो, येणं जाणं एवढं सोपं हाय वय? जागोजागी चौकी पहाऱ्या बसवल्यात, कुठेतरी अडकले असत्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही खलिता लिहा, मी युवराजापर्यंत पोहोचते. पण आता हे थांबायचं आणि भेटायचं काय बोलू नका बघा. करीम मियां, हुजूर. तुम्हारे घर की तलाशी लेनी है. तलाशी? हाँ, तलाशी. क्या बात है हुजूर? कौन है घर में? घर में जनानी है, और कौन हो सकता है? वो हम देखेंगे. जाओ अंदर, तलाशी ले लो. हुजूर. जाओ जाओ, तलाशी ले लो. रुकिए, कौन हो तुम भाईजान? क्या काम है? तुम्हारे घर की तलाशी लेनी है. दिलेर खान हुजूर का हुक्म है. लीजिए, लेकिन अभी नमाज का वक्त है. तो तलाशी ना ले? शौक से लीजिए, लेकिन वहाँ मेरी बेटियां नमाज अदा कर रही है. हट जाओ हमारे रास्ते से. तौबा तौबा, मुसलमान होकर क्या तुम्हें इतना पता नहीं कि नमाज मोमिन की मिराज है? नमाज की हालत में होना है तो वो खुदा से रूबरू होना है. क्या तुम्हें पता नहीं तुम्हारा क्या हश्र होगा? खुदा नहीं बख्शेगा तुम्हें. कहीं तुम काफिर तो नहीं? गलती हो गई, हम तो हुक्म की तामील कर रहे हैं. अरे खुदा से डरो, खुदा के खौफ से डरो. खुदा नहीं बख्शेगा तुम्हें. शुक्र है अल्लाह का, बला टली. कुछ मिला? सरदार कुछ नहीं. ठीक है.
करीम मियाँ, हुजूर तुमको दिलेर खान साहब ने याद किया है। चलो। हुजूर 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 रुक जाओ। हुजूर, या की काय पाहिजे? कौन आदमी है ये? हा होय, हा आमचा मोळी क्या मोळी काय आला होता? क्या कहा? आला होता। तो अब लकड़ी लेकर वापिस क्यों जा रहा है? अव लाकडं ओली आहे ती, त्याला म्हणलं वाळलेली लाकडं घेऊन ये. छावणीच्या मोरल्या चौकातच त्याचा ठिया आहे. आणल त्यो. युवराज उठले की त्यांना गरम पाणी लागतं ना आंघोळीला. हाँ? युवराज अभी तक सो रहे हैं? वय तर तो कब उठेंगे वो? हा हुजूर काय सांगायचं, रातभर जागत्यात, झोप नाही म्हणजे झोपतच नाही, तळमळत असत्यात. विचारा अक्का साहेबासनी. हो, आमचे दादासाहेब हल्ली फार विचित्र अवस्थेत अडकले. झोपले की त्यांच्या स्वप्नात आमचे आबासाहेब म्हणजे छत्रपती येतात, चिडलेले. आणि ते हे असं का वागले म्हणून ओरडतात. मग रात्री कशी येईल झोप? आणि दिवसा समोर तुम्हीच सांगा आता काय करायचं त्यांनी? सरबत घेणार? नहीं, शुक्रिया शुक्रिया। ए बाबा, तू का थांबला? जा ना वाळलेली लाकडं घेऊन ये. हुजूर, मुळी विकायला जाऊ दे का? रुक जाओ। मैं मेरा एक सिपाही तुम्हारे साथ देता हूँ, वो अच्छी लकड़ी चुन चुन के लाएगा। तुम्ही कशाला तसदी घेताय? तो आणेल की. ए बाबा जा रे तू आणि लवकर ये. ठीक है, ये शंभू राजे कब उठेंगे? आत्ताच डोळा लागला म्हणजे आता मध्यानीला उठतील. 2 प्रहर लागतील. अच्छा, सुभान अल्लाह। अगर दोपहर तक संभा सोता है तो फिक्र करने की कोई बात ही नहीं। फिर तो उसे रोकने की, उस पर निगरानी रखने की कोई नौबत ही नहीं आएगी। बकाजीराव, काहीतरी गडबड आहे. मला बी कळना झालं या काय करावं. चौकीवर कसून तपासणी करते ती आणि छावणीत जाणाऱ्यांची सुद्धा हत्यारं जप्त करायला लागल्यात. हा ना, या दिलेर खानाचा मिजाज काय ठीक दिसना. हे आता असलं काय सांगू नका तुम्ही. काहीतरी तजवीज करा. आपली माणसं चौकीच्या आत घ्या. अहो अवघड आहे. इथं माझ्यावर बी पाळत असत्या. त्या परीस माझी माणसं घ्यान तातडीनं निघा. हे तर छावणीत गडबड दिसतीया. युवराजासनी सावध करायला पाहिजे. कळलं? काय नाही, तुम्ही लक्ष ठेवा, मी आलोच. अहो माणसं घ्या.
रुक जाओ, कौन हो तुम? जी सरकार, धोबी आहे जी. अच्छा, यहाँ क्या कर रहे हो और ये हाथ में क्या है? कापड जी धुवायला चालवली. तुमची कापड असतील तर द्या, ती बी देतो. मेरे कपड़े? हा, फुकट देऊन देतो सरकार. ठीक है ठीक है, कल फिर यही मिलो और कपड़े ले जाओ. जी सरकार, इजाजत. इजाजत. दरवाजा खोलो, दरवाजा खोलो. कोई नहीं है सरदार. चलो. युवराजनी काय लाडी? आवडतं घ्या. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली. बाहेर बघा, दंगा चालवलाय हशमांनी. अगं पण इथे तर झडती घेऊन झालीये त्यांची. जी, पण आता मिठाईवाल्यासनी घेऊन गेलेत सरदार. कुठे? दिलेर खानानं त्यासनी बोलावलंय. याचा अर्थ मिठाईवाल्याचा संशय आलाय दिलेर खानाला. जी, संशय आलाय. नशीब आपण नमाज अदा करत होतो. मग आता कोणत्याही वेळी काय बी होऊ शकते. आता मला हिथं राहणं फार धोक्याचं वाटतंय. युवराजनी आपण निघूयात. जास्त ईशाची परीक्षा न ग. चला. युवराजनी अहो असं काय करताय सा? लाडी अगं आम्हाला निदान 4 ओळींचा खलिता तरी लिहू दे युवराजांना. नाही युवराजनी, आता असा हट्ट करू नका. बाहेरची परिस्थिती लय चिघळायला लागलीये. मिठाईवाल्याला घेऊन गेलेत ते. त्याने तोंड उघडलं. मग आता तसं बी त्याने सांगितलं, जास्त गळ्यापर्यंत आलं तर समजा सांगून टाकेल. म्हणून म्हणते हे खाली ते पत्रे समजा राहून द्या. मी बोलते मिठाईवाल्याच्या बायकोशी. कोण पाहिजे? युवराज, युवराज युवराजनी मी इथंच आहे. तुमचा निरोप देऊन झाला की मग हाक मारा मला. साधपणाच पानबाई बांधील तोरण, गुंफून मायेचा दरवळ सारबाई भुवरल अंगण, तार सारंगी अलवार छिडल
गीत मधाळ बिरटीच भावलं तिन्ही लोकीच सुख जणू लाभलं सर्ग छोट्याशा झोपडीत माईलं अवसरावी हरवून लख चमक चांद केशरी गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान रुन झुन रुन झुन मन रुन झुनला बहरून आरतरान गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान रुन झुन रुन झुन मन रुन झुनला बहरून आरतरान युवराज, आपण परक्याच्या घरात आहोत, येसू किती दिवसांनी पाहतोय आम्ही तुम्हाला. पण म्हणून असं पापणी न लावता पाहायचं. विटायचं भान सुटल्यावर पापणीचं तरी काय होणार? काय पाहताय? नखशिखा गुलमुखत्यार की आम्ही पाहतोय आमची बायको. आमच्या भेटीसाठी उतावीळ झालेली, आम्हाला बघण्यासाठी आसुसलेली आमची बायको. तुम्हाला काय दिसलं? आम्हाला दिसला शूराबांचा शूर छावा. येसू, स्वराज्याच्या विचारांनी पछाडलेला, रयतेच्या सुखासाठी स्वतःला संकटात झोकून देणारा, स्वतःच्या सुखाची पर्वा न करणारा एक वेडा, वेडावलेला जीव. युवराज. नक्की? हो. म्हणून तर स्वतःच्या बायकोला भेटायला येताना असा वेश बदलून गुपचूप येतो. आणि भेटतो कुठे तर परक्याच्या घरात. येसू, अशा अवतारात दिसाल असं वाटलं नव्हतं. गळ्यात भोसलाईचं लेणं असलेली कवड्यांची माळ नाही, मोत्याचा सर नाही, असं असं मोळी विक्या झालात. आपल्या सरदारांची मोळी बांधायची आणि मोगलांची मोळी विस्कटायची, तर मोळी विक्याच व्हायला पाहिजे. पण तरीही तुमचं हे रूप नाही बघवत आम्हाला. बघा, आम्हाला बघवतंय असं वाटतं तुम्हाला? लंकेची पार्वती होऊन आमच्या समोर येऊन उभ्या राहिला. साधं लुगडं, गळ्यात नावाला डोरलं, एक दागिना नाही, हातात पाटल्या नाही, हजारो मण सोनं, शेकडो पायल्या मोती पाचू, किती दागिने, किती अलंकार, किती आभूषण. पण सगळं राजवैभव सोडून रायगडापासून इतक्या दूर हाल अपेष्टा सहन करत, गनिमाला हुलकावण्या देत जीव धोक्यात घालून आला. युवराज, का आलात? आम्ही तुम्ही इकडे आलात हे रायगडावर कुणाला ठाऊक आहे?